हॅलो यूट्यूब फॅमिली, तर कसे आहात तुम्ही? तर ओम नमः शिवाय. तर 2 दिवस झाले ब्लॉगच नाही काढला. खरं तर तुम्हाला मला सांगायचंच राहून गेलं होतं. मी कधी काढला होता ब्लॉग, बहुतेक 2-1 दिवस झाले, 2-3 दिवस झाले असेल. तुम्हाला सांगायचं राहून गेलं माझं की बहुतेक मी सांगितलं पण असं, एवढं लक्षात नाही माझ्या. असा फोन ठेवतो, व्यवस्थित दिसत नाही, व्यवस्थित चांगलं दिसत नाही म्हणून मी जास्त करा. मी दिसत असेल, दिसतंय व्यवस्थित दिसत नाही, थोडा ब्लर आहे. गरीबाचा कॅमेरा आहे, चांगला प्रोफेशनल नाही. प्रोफेशनल आल्यानंतर छान दिसेल. तर मला असं म्हणायचं होतं तुम्हाला की माझे पूर्ण 16 सोमवार झालेले आहे, पण माझं उद्योपन झालेलं नाही. सांगायचं कारण असं आहे, मी सांगतो तुम्हाला. तर आजचा काही रेसिपीचा बेत पण नाही. आज आपण नॉर्मल खिचडी कढी असंच करणार आहे आणि हलकं करणार आहे. खरं तर भरपूर जे त्या दिवशी मी फक्त पावभाजीची रेसिपी तुम्हाला सांगितली नाही, कारण की मला मग थोडासा ऑलरेडी वापस झालेला आहे, कारण की माझं उद्योग पण राहिलेलं आहे. तर आपण तुला आपण माहू बोलायचं. तर मला असं म्हणायचं होतं की माझं 16 सोमवारचं उद्योग पण राहिलेलं आहे, कारण की मी ते उद्योग पण केलेलं नाही आहे. का नाही केलं की तिथं मला बाबांची पूजा करायची होती, तिथं मला उद्योग पण करायचं होतं. तिथं ते जे पिंड आहे, तर तुम्ही सांगितलं होतं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये. तसं दुसरं व्यवस्थित सांगितलं नाही तुम्हाला. तिला म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे बोलू शकता, नाशिकला खूप मोठा पूर आलेला होता. खूप म्हणजे भयंकर आलेला होता. खूप भरपूर लोकांच्या काही कपड्या वगैरेच्या असं ते सगळं वाहून वगैरे गेलं होतं. तिथंच माझी पूजा राहायची. माझं नेमकी उद्यापनाच्या दिवशी माझी पिंड बाबाचे पाण्यात होते, गंगेत होते. माझं उद्यापन काही झालेलं नाही. आता पण ते पाण्यातच येतं, माझं पाणीच डोकं चालत नाही, कारण की असं महत्त्व आहे त्याचं. जिथं आपण पहिली पूजा केली तिथं उद्यापन पण तिथे झालं पाहिजे. आणि श्रावण पण येतो आहे, नेमकी काय बाबांची इच्छा आहे मला माहिती नाही. पण ज्या कोणी लेडीज असतील किंवा काय असं ज्यांना चांगलंच अनुभव आलेला असं, त्यांनी प्लीज मला मेसेज करून सांगा की नेमकं असं काय होतं मला सगळं, की माझं उद्यापन म्हणजे असं म्हणतात की करावं तुम्हाला उद्यापन जर करायचं असेल तर मग ते त्याचं जे फळ पाहिजे ते मिळणार. म्हणजे जे आपल्याला आता म्हणजे काय तर जे आपलं चांगलं वगैरे व्हायचं असेल तर ते म्हणजे उलटंपालटं होऊन जातं. उद्यापनाचं म्हणायचं असं असतं. त्याच्यामुळे ना माझं डोकं चालत नाही. म्हणजे मी काय केलं की उद्यापन आता म्हणजे जिथं माझी पूजा झाली तुला तिथं उद्यापन जर माझे 16 दुसरे सोमवार असते ना तर मी थोडं हँडल करून घेतलं असतं. तर जिथं आपण पूजा केली म्हणजे ज्या बाणेश्वरला तर बऱ्यापैकी महत्त्व आहे की बाणेश्वरला 16 सोमवारचं पूजा करतात. पण बाणेश्वरेश्वर तिथं करते नाही निदान ते उद्यापन तर तिथं करतात. तिथंच त्यांचं सर्व म्हणजे फळ वगैरे तिथंच असतं बाबांचं. आता आज आहे शनिवार, उद्याचा आहे रविवार, परवाचा आहे सोमवार. तर माझं प्लीज मला कमेंट करून सांगा की काय असं का बरं आहे की उद्यापन केलेलं चालतं का. बऱ्यापैकी म्हणजे असं ऐकलं की नाही तुम्ही तिथं केलं तर तिथंच तुम्हाला ते उद्यापन करावं लागेल, नाही तर आपलं सगळं बाबांचं चुकी जर झाली थोडीफार थोडंसं
त्रास होईल आपल्याला. तसे त्रास नाही देणार बाबा, पण मी सांगते मी केलं एवढं मनापासून तर थोड्यासाठी काय उपयोगाचं आपण नाही का. तर माझं उद्या पण राहिल्यामुळे माझा एकदम हे झालं म्हणजे खरं तर मला इच्छा होती बाबाची मस्त उद्यापन वगैरे करायची. पण आता असं असल्यामुळं आमची टाळाटाळ झाली एका सोमवारची. आता दुसरा सोमवार येतो आणि अजून आहेच गंगेला. काय तर बाबाची इच्छा आहे की तुम्ही श्रावणमध्ये करा. श्रावणमध्ये केलेलं चांगलं असतं उद्यापन वगैरे, असं पण असू शकतं. तर ते परीक्षा पण असू शकते. म्हणजे परीक्षा तर खूप पण घेतली माझी, अतिशय खूप परीक्षा घेतात हे नक्की. पण परीक्षापेक्षा फळ खूप जास्त देतात. जेवढा तुम्हाला तो त्रास म्हणजे तुम्हाला सहन करायला लागतो त्याविषयी तुम्हाला जास्त काही फळ देतात. त्याच्यामुळं मला काय करावं ते समजत नाही की उद्यापनचं काय करायचं आहे. ज्या काही पण ज्या असतील ज्यांना अनुभव असेल चांगला त्यांनी मला प्लीज कमेंट बॉक्स सांगा की काय करावं त्याचं, काय करावं असं. आणि आता तर काही रेसिपी नाही आहे, मी साधा आपला मसाले भात वगैरे करते. मसाले भात म्हणजे आपला चिकन म्हणजे मसाले सगळ्या जर गोष्टी पडल्या त्याच्यात सगळ्या भाज्या वगैरे पडल्या तर मसालाच होतो बऱ्यापैकी. तर आपले मसाले भात आणि कढी बस एवढंच असं. त्याच्यासाठी मी जे रेसिपी टाकलेली तुम्हाला दाखवतेच. काय टाकते मी काय काय नाही टाकलं. कसं असतं खिचडी भात म्हणा मसाले भात म्हणा तर चालून जातं. झटकीपट करा मोकळं. आमच्या घरामध्ये आवडतं बऱ्यापैकी, सगळ्यांनाच आवडतं. खिचडी तरी कामाला चांगलं असतं. खूप छान केली मसाले भात. किचन कोणी असं बनवतं कोण डाळ करायचं साधी, तशी अशी आवडत नाही आम्हाला करायची काही तुम्ही चांगली करायची. आता काय थोडी गरज नाही करायची. पण खरं तर मित्रांनो मैत्रिणींना माझ्या बहिणींना भावांना संध्याकाळी जाऊन खूप केलं पाहिजे. कसं असतं मला सांगा, ज्यांना अनुभव असतो त्यांनी पण सांगा. कारण मी पहिल्यांदा करते, मला अनुभव नाही आहे, मला सांगू शकता. आमची इच्छाच तुम्ही अजून धरावं, जसं आहे तसं धरावं, कारण त्यांचा आशीर्वाद असतो. सगळं आपल्याला पुस्तक मंत्र जाप जरी केला ना त्याची अपाट जे जे टाकते तुम्हाला टाकते तुम्ही काय टाकते बाकी तुम्ही कसे तुमच्याकडं पाऊस काय म्हणतो, कसं वातावरण चालू काय नाही. काळजी घ्या पावसा पाण्याची. आता पाऊस सध्या वाढलेला इकडं वाढलं तर कुठं कसं आहे तुम्ही माहिती ना, तुमचं कंटिन्यू चालू आहे चालू. स्वतःची काळजी घ्या, लक्ष द्या स्वतःकडे. काय घ्या काम आयुष्यभर राहणार आहे, सगळ्या गोष्टी आयुष्यभर राहणार आहे. दुःख तर पहिलं आयुष्यभर त्याचं जाणार नाही आपल्या आयुष्यात. दुःख तर नसतं, दुःखी नाही आहे, चुकी आहे. पण काय काय लेडीज सांगते मी ज्या बिचारा दुःखी असतात हे बघ आपलं सर्व काही जे काही घडणं आणि घडणं दुःख देणं आणि देणं ते करणं काय जे असेल ते देवाला हात जोडायचं, सांगायचं बाबा तुम्हीच बघा आता माझ्याकडे
मी टाकलं तेल. दिसत असेल तुम्हाला हा कुकर आहे. आता हे हा आहे टमॅटो, हे आहे बटाटा, हा आहे कांदा, हे आहे फ्लावर, हे आहे गाजर, इथं लसूण आहे, ही कोथिंबीर. मी तुम्हाला तिथे दाखवत नाही दिसते, फक्त तुम्हाला सांगते पहिले काय काय टाकतं. आता ते टाकलेलं तुम्ही पाहिजे. आता याच्यात टाकलं आपण थोडंसं जिरं. जिरं टाकल्यानंतर चवसाठी मी टाकली पहिल्यांदा मुरी तडतडली की आपण लगेच जिरं टाकू. जिरं टाकल्यानंतर आपण टाकलं कांदा. कांदा दिसतो तुम्हाला, टाकू शकतो. मसाला भात असा करायचा ना, टेस्ट चालू पाहिजे मस्त करायचं. असतं ना वेडी सगळ्यांचं जीवन. आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सहकार्य करा मित्रांनी, वाढ. खिचडी मसाल्यामध्ये मी काय मसाले म्हणजे काय टाकून मसाला घातला मला पण हे सांगू. मसाले भात कशाने चांगला होतो, भाज्या टाकून नाही द्यायला, डाळ टाकून द्यायला, कांदा लसूण वगैरे टाकून द्यायला. खरं तर खडा मसाला टाकून तेजपान, लवंग, मिरी, दालचिनी, हे जे अख्खे मसाले आहे तो टाकून द्यायचा. खरं ते टाकत नाही जास्त, कारण गरम असतो. म्हणजे तेजपान वगैरे टाकतो, लवंग वगैरे पण ते टाकत येतात. कोणाकोणा सवय असते त्याच्यामुळे आमचे खाता म्हणून त्याने आला तर आतापर्यंत चवचवलेलं जातं. तर मी मेन गरम मसाला आहे ना गरम असतो. आमच्या घरामध्ये जास्त गरम काही खात नाही. तर मी आपलं तेजपान टाकलं तर थोडं काहीतरी लवंग दिलं, थोडं नॉर्मल वासाला टाकते. तर मी सगळं टाकत नाही. पण जेव्हा गरम मसाला टाकतो आपण भात करताना, तर त्याचा पुन्हा समजून यायचा मसाले भातासारखं. भाज्या टाकायच्या, रेसिपी म्हणजे भाज्या वगैरे सगळं टाकायचं, त्याच्याशिवाय तर होणार नसतं. ते गरम मसाला टाकून अर्थ नाही. पण एखादी भाजी कमी जरी असली तरी चालते टाकलेली, पण त्याच्यामध्ये गरम मसाला टाका. गरम मसाला टाकल्यावर तो एकदम छान मसाले भात होणार. आता मी टाकते तेच माझ्याकडे जो मसाला आहे, काळा मसाला आहे, मला दाखवला त्या दिवशी. ॲक्च्युली त्याच्यामध्ये सगळं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट गरम मसाल्याचा मसाला बनलेला असतो. तर त्याच्यामुळे माझं त्याच्यामध्ये सगळं असल्यामुळे माझ्या मसाला छान होतो. असं प्रत्येकांकडं असतं मसाला. माझ्या भरपूर मुलगी पण बनवतं आणि तुम्ही असं बाहेरून पण आणत बाहेरूनच आणला, पण तो घरगुती मसाल्यासारखा मसाला तो थोडा जरी टाकला तरी पण छान चालतो त्याच्यात. आता आपण टाकूच काय
आधी मी लसूण टाकायचं राहून दिलं. आता लसूण काय टाकून दिला मी. कारण लसूण ते तळला पाहिजे नाही का. आता आपण सगळं टाकून मी काय करते, कांदा लसूण टॅमॅटो पहिले मेहंदी टाकली, त्यानंतर जिरं टाकलं, जिरं टाकल्यानंतर कांदा टाकला, कांदा टाकल्यानंतर टॅमॅटो टाकला, टॅमॅटो टाकल्यानंतर आपलं तेजपान वगैरे टाकला, मसाला वगैरे त्यात टाकून द्यायचं. पहिलं आपलं हे बटाटे, गाजर, गाजर हे तर थोडं वेगळ्या याच्यामध्ये करायचं. वेगळं पाणी घेऊन त्याच्यामध्ये घेऊन द्यायचं. त्याच्यामध्ये टाकायचं नाही. हे ना काय करायचं, जेव्हा तुम्ही मसाला वगैरे कराल ना, म्हणजे मसाला याच्यात टाकतात, मिरची मसाला गरम मसाला घालून त्याच्यानंतर आपण हे टाकायचं, कांदा टमाटा वगैरे जे टाकलेलं ना त्याच्यानंतर टाकायचं. छानपैकी वाटत होतं. आता याच्यामध्ये मी आपला मसाला पूर्ण आता मिरची मसाला हळद आपल्या रोजच्या प्रमाणे टाकायचं. आपण याच्यामध्ये 1 चमचा मिरची टाकते. त्याच्यानंतर मसाला थोडा जास्त टाकते मी, कारण त्या थोडं मसाला टाकत बनवते ना. 1 चमचा मी मसाला टाकते आणि हे टाकते गरम मसाला. अर्धा चमचा हळद टाकते, अर्ध्याला थोडी कमी, मला चमचा थोडा मोठा आहे. आता ह्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा. एक लक्षात ठेवा, त्याची शिट्टी मेन झाली पाहिजे. कुकरची शिट्टीवर डिपेंड असते. शिट्टी झाली चांगली तर तो भात छान मसाला पूर्ण हे होतो. आणि नुसतं शिट्टीने झाली जास्त पातेल्यात केला तर तो एवढं कमी राहतो जेवढा आपण कुकर हे लक्षात राहतं. आता मी टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला सांगते मी, थोडंसं नावाला आता मला काय टेस्ट करता येणार नाही म्हणजे थोडंसं नावाला मीठ टाकते मी. त्याच्यात मिक्स केल्यानंतर आपण तांदूळ घेऊन घेऊ. तांदूळ मिक्स एवढा बऱ्यापैकी रेडीला येतात, पण ज्याची त्याची पद्धत वेगळी असते नाही का. कोण बनवतं कसं, कोण कसं बनवतं, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आता याच्यामध्ये आपण आता कांदा टाकतो. माझा हा जास्त किराण तुमचा माझा काय जास्त नाही आहे. टाकल्यानंतर चांगलं आपल्याला छान हलवून घ्यायचं. आता हलवून घ्यायचं छान. त्याच्यामध्ये टाकायचं पाणी थोडं जास्त टाकायचं नाही. हे बघा मी तुम्हाला एक सांगते, तांदळाचं असं असतं जो घरचा तांदूळ असतो, रेशनचा वगैरे तांदूळ असतो, तर त्याच्यामध्ये ना पाणी जास्त लागतं. तो जो जिरा तांदूळ झाला, परत तुम्हाला सांगते इंद्रायणी तांदूळ झाला, तर दुकानामध्ये जो बी तांदूळ झाला म्हणजे बऱ्यापैकी तांदूळ असतात, त्याचं पाणी पण मोजून टाकायचं. त्याचा गचका होतो.
झाला आपला मसाला झाला म्हणजे टाकला तशी. आता आपण करू कढी. मला आवडते, मला खूप आवडते. तुम्हाला माहिती आहे कढी खिचडी मालवणी लोकांमध्ये कढी खिचडी जास्त मला बनवते कढी. मला म्हणजे सगळ्यांना तर आपण करणार आहोत आता कढी. कढी खाली सोपं असणार, काही एवढं नसतं. आपला छोटासा संसार जास्त काही मोठा नाही आहे. तरी कसे वाटतं माझे ब्लाऊज वगैरे तुम्हाला सांगत जमेल मित्रांनी मैत्रिणींनी भावा बहिणींना माझ्या. तर आता याच्यामध्ये मी टाकून मध्ये टाकल्यानंतर टाकू जिरं. जिरं मोहरी शिवाय कढीपत्ता शिवाय ते चवच नसते कढीला. तर माझ्याकडे ॲक्च्युली आता कढीपत्ता नाही आहे. आता टाकते आपली मिरची. त्याच्यानंतर हे बेसन असतं ते बेसन टाकतात. कधी काही अवघड नाही, एकदम सोपी. तुम्ही ज्याला येत नाही त्यांना सांगते, जे तुम्ही नवीन असले बघा, जे आपले व्हिडिओ वगैरे बघता किंवा यूट्यूबवर तुम्ही जे बघत असतात तर हे बघा, पुण्याला येतं कोणी कोणाला येत नाही. कोण म्हणतं हा मला तरी येतं, काय पण टाकता येतं, आम्हाला तरी येतं. पण तुम्हाला येतं पण काही जणांना नाही येत. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपलं जे काय आहे टाकायचं काम करायचं. तर बघा माझं सर्व तुम्हाला मसाला एकदम सिंपल मित्रांनो, काही जास्त आवडलं नाही. मिरची टाकली, लसूण मला खायचा नाही, हिरवी मिरची टाकली, जिऱ्यामध्ये टाकली, नंतर खायचे मात्र टाकून द्या. कोथिंबीर मात्र टाका, कोथिंबीर खायचं होत नाही. कोथिंबीर बारीक टाकून घ्यायची, टाकायची. मीठ टाकायचं, कढीमीठ टाकायचं. आपली कढी बघायची तुम्हाला कढी. कशी वाटली कमेंट करून सांगा. ॲक्च्युली मला असं वाटत आहे थोडं बेसन जास्त झालं.
बेसन एवढं पण नको चांगलं लागतं म्हणजे त्याला थोडं बेसन लागतं. थोडं कमी लागतं तुम्ही तर मित्रांनो आपण माझ्या चॅनलला सहकार्य करा. तुम्ही पुढाला मला घेऊन जा. तसं कढी करते, कढीची रेसिपी बायकांनी लोकांना माहिती असते. जेव्हा आपण कढी टाकली तर ते हलवावं लागतं जोपर्यंत फ्रीजमध्ये पर्यंत. पण ती जर आपण मध्ये कशी सोडली ना तर ती कढी सुटून जाते. आता किती जणांच्या याच्यामध्ये टाकतात मला माहिती नाही. कशी वाटली मला नक्की सांगा कढी. आणि हे बघा आपला भात होते, शिट्टी होती भात. तर असंच माझ्या चॅनेलला सहकार्य करा, सपोर्ट करा मित्रांनो, भावा बहिणींनो. आणि तुम्हाला काय वाटलं मला सांगा की कोणती रेसिपी तुम्हाला करायची, कोणती नाही. थोडं आहे बघा प्रॉब्लेम असता, काय गोष्टीचे इश्यू असतो. मला तर काही टेन्शन नाही, पण मग असं सगळ्या गोष्टी हँडल न करू शकत. सगळ्या गोष्टी आपण त्याच्या कॅमेरा म्हणजे तर ठीक आहे, पण कंटिन्यू आपण नाही करू शकत. मला या गोष्टीची सवय लावावं लागेल. आणि माझे उद्योगपणाचं बाकी ते पण मला कोणतं ज्याला अनुभव असेल त्यांनी मला सांगा की काय करावं लागेल मला. कारण की मला याच्यामध्ये काही एवढी आयडिया नाही आहे उद्योगपणाची. तेवढं मला सांगा फक्त. आणि असंच बघत चॅनलला सहकार्य करा आणि असंच मला सपोर्ट द्या. आणि असंच शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्रायबर करा. आणि असंच फॅमिली म्हणून संघावर राहत जा. बाकी आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटू. आणि तेव्हा मी तुम्हाला बहुतेक रेसिपी दाखवायचा प्रयत्न करेल. आणि आपलं उद्यापन पण तुम्हाला दाखवणारच आहे. तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत बाय. आणि काळजी घ्या पावसा पाण्याची. ज्याचे लहान लहान मुलं असतील, लहान लहान छोटे छोटे मुलं असतील त्यांना बाहेर पाठवू नका. पावसाच्या वातावरणामध्ये कुठे फिरायला जाऊ नका सध्या. कारण की इतकं वातावरण खराब आहे बाहेर. पूल येतो आहे, कोणी कुठं जा. एखाद्या छोट्याशा मस्त हॉटेलमध्ये जेवण वगैरे करून या जर जायचं असं. पण पावसाचं रिस्क घेऊ नका. पावसाचं जास्त फिरायला बाहेर जाऊ नका. आमच्या इथे कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं आम्हाला इथून थोडं बाहेर जाऊन यायचं थोडं टेन्शन येतं. त्याच्यामुळे ज्यांची छोटे छोटे मुलं असतील किंवा मोठे पण असतील त्यांनी स्वतः पण काळजी घ्या, मुलांची पण काळजी घ्या. आणि आनंदी राहा. टेन्शन घेऊ नका कसलं. सगळं काय असं ते देवावर सोडा आणि एकदम आनंदात राहा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय.